नमस्कार, स्वागत तुमचं ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत कथा लेखन स्टोरी रायटिंग। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक गोष्ट लिहा, तिला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा। मुद्दे: एक गरीब मुलगा, सकाळी पेपर टाकण्याचे काम, शाळेची फी भरण्यास पैसे नसणे, वाटेत पैशाचे पाकिट मिळणे, प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनला नेऊन देणे, पाकिटाच्या मालकाला आनंद, बक्षीस, तात्पर्य। दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून आता आपण कथा लेखनाला सुरुवात करणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। कथेचं नाव आहे प्रामाणिकपणाचा विजय। विक्रम नावाचा एक गरीब मुलगा छोट्या गावात राहायचा। त्याचे वडील अपघातात गेल्यामुळे घर चालविण्यासाठी त्याची आई रात्रंदिवस मेहनत करायची। विक्रमला शिकण्याची खूप आवड होती, पण शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते। त्यामुळे तो चिंतेत होता। एका सकाळी विक्रम नेहमीप्रमाणे पायी शाळेच्या दिशेने चालला होता। वाटेत त्याला एका झाडाखाली एक काळसर रंगाचे पाकीट पडलेले दिसले। त्याने पाकीट उचलले आणि आत पाहिले तर त्यात भरपूर पैसे होते। क्षणभर त्याच्या मनात विचार आला, या पैशांनी माझ्या सर्व समस्या सुटतील। पण लगेचच त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, नेहमी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवड। विक्रमने त्या पैशाचा गैरवापर न करण्याचा निर्णय घेतला आणि तो सरळ रेल्वे स्टेशनवर गेला। त्याला वाटले की हे पाकीट तिथे हरवले असावे। स्टेशनवर त्याने एका पोलिसाला हे पाकीट दाखवले आणि संपूर्ण हकीकत सांगितली। तेवढ्यात एक काळजीग्रस्त माणूस स्टेशनवर येऊन पोलिसांकडे आपल्या हरवलेल्या पाकिटाबद्दल विचारत होता। पोलिसांनी त्याला विक्रमकडून मिळालेल्या पाकिटाची ओळख पटवून दिली। त्या माणसाने आनंदाने आपल्या पैशांचे पुनरुत्थान होत असल्याचे पाहून विक्रमचे आभार मानले। त्या माणसाने विक्रमला विचारले, बाळा, तुला काही मदत हवी आहे का? विक्रमने लाजत सांगितले की त्याला शिकायचं आहे, पण पैसे नाहीत। हे ऐकून त्या माणसाने विक्रमच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले। विक्रमच्या प्रामाणिकपणामुळे त्याला एक नवीन आयुष्य मिळाले। तो शिकला, मोठा झाला आणि आपल्या गावाचा आदर्श बनला। ही घटना त्याला आणि इतरांना नेकीची ताकद काय असते हे शिकवून गेली। तात्पर्य: प्रामाणिकपणा आणि नेकी माणसाला जीवनात मोठं यश मिळवून देतात। संकटातही सत्याचा मार्ग कधीही सोडू नये। मित्रांनो, तुम्हाला ही मुद्द्यावरून गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसह। धन्यवाद।